इथून पुढचा वेळ काळ समय तुमच्या अधीन स्वाधीन करतो आणि तुमच्याच नावात मागतो मग पित्या, आमेन. हालेलुया. आपण काढूया मत्तेयाचा 6वा अध्याय 16 वचन. आणि जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे उदास तोंडाचे होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे माणसांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तू उपवास करतोस तेव्हा तू आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धु, यासाठी की उपवास करीत आहेस असा तू माणसांना दिसू नयेस, तर तुझा बाप जो गुप्तात आहे त्याला दिसावेस. मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. आमेन. बघा इथं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतंय, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, परमेश्वराच्या चरणाजवळ बसता, त्यावेळेस काय असू नका, तुम्ही ढोंग्यासारखे असू नका आणि तुमचे तोंड कसं नाही विरूप करू नका. बघा ज्यावेळेस माणसं उपवास करतात, लोकांना काय सांगतात, वाकडं तोंड करतात, असं चेहरा उतरून सांगतात मला काय उपवास आहे. पण इथं बायबलचं वचन सांगतंय मत्तेमध्ये, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता त्यावेळेस कणी लोकांना दिसू नये म्हणून तुम्ही विरूप तोंड करू नका, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला बघत आहे. म्हणून पित्याची नजर तुमच्याकडे आहे नेहमी. तुम्ही जे बरं वाईट करता ते परमेश्वर बघतोय. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता त्यावेळेस तुम्ही आपल्या डोक्याला काय करा, तेल लावा आणि आपलं तोंड धुवा. बघा परमेश्वराने आपल्याला सुंदर उदाहरण दिले. परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्ही आपल्या उपवास करता त्यावेळेस परमेश्वराच्या चरणाजवळ तुम्ही कसे पाहिजे, स्वच्छ हृदयाचे, स्वच्छ शरीराचे, स्वच्छ अंतःकरणाचे पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता हा माणसाला दिसू नये तर परमेश्वराने दिसा, परमेश्वराने तो उपवास बघितला पाहिजे. बघा प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतंय, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता त्यावेळेस तुम्ही काय करा, आपलं डोकं धुवा, आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपलं तोंड पण धुवा. कारण की परमेश्वर तुम्हाला काय करतोय, उपवासात बघत असतो. माणसाने बघू नये पण परमेश्वर बघतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला बघतो त्यावेळेस परमेश्वराला तुमचा उपवास काय झाला पाहिजे, पावन झाला पाहिजे. परमेश्वराने तुमच्या उपवासाचं फळ दिलं पाहिजे. आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी उपवास करता, पण परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वर पिता बघतो उपवासामध्ये, त्यावेळेस तुम्ही कसे वाचले पाहिजे, आशेने परमेश्वराच्या चरणाजवळ बसले पाहिजे, धीराने सहन करणारे लोक असले पाहिजे, प्रीतीने एकमेकांचं संगोपन सांत्वन करणारे लोक असलं पाहिजे. बघा प्रियांनो, तरच आपला उपवास काय होणार आहे. आपण ज्या गोष्टीसाठी उपवास धरलाय परमेश्वर आपल्याला त्याचं काय करणार आहे, प्रतिफळ देणार आहे. आपल्याला लोकांसारखं लांब लांब जायचं नाही, कुठे डोंगरावर जायचं नाही, कुठे रानात जायचं नाही, कुठे 100 किलोमीटर चालायचं नाही. आपल्याला परमेश्वराच्या भवनात काय करायचंय, परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचंय. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसतो त्यावेळेस आपलं तोंड कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, निर्दोष अंतःकरण पाहिजे. तरच परमेश्वर काय करणार, आपल्याला आपल्या उपवासाचं प्रतिफळ देणार आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, कारण की तुझा गुप्तवासी पिता काय करणार, तुला बघणार आहे. जर तू आपण एखाद्या कार्यक्रमाला चाललो, कपडे कसे व्यवस्थित घालतो, एखाद्या लग्नाला चालल्यावर व्यवस्थित कपडे घालून जातो, आपण व्यवस्थित जातो, टापटीप मध्ये जातो, तसं आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसणार त्यावेळेस आपण आंघोळ केली पाहिजे, आपलं डोकं धुतलं पाहिजे, आपलं तोंड धुतलं पाहिजे. आणि विशेष करून आपलं अंतःकरण पण काय पाहिजे, साफ पाहिजे. कोणाविषयी आपण निंदा नाही केली पाहिजे, कोणाविषयी चाडी नाही केली पाहिजे. जसं इफिसकराच्या पत्रामध्ये सांगतंय, तुम्ही का ख्रिस्ताशी समृद्ध झालेले लोक, तुम्ही काय करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाची चाडी करू नका. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसणार तेव्हा आपण हर्षाने परमेश्वराच्या चरणाजवळ बसल्यावर परमेश्वर काय करणार, आपल्याला उपवासाचं प्रतिफळ देणार आहे. आणि कोणाला जे कोणी काम करतो परमेश्वरासाठी, परमेश्वर त्याला त्याचं प्रतिफळ देतो. कोणी चांगल्या गोष्टीचं काम करतो त्याला चांगल्या गोष्टीचं वेतन मिळतं. आणि जे कोणी वाईट गोष्टी करतात परमेश्वर काय करतो, त्याला फटके देतो. आणि परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही काय माझे निवडलेले आहात. बघा जरी आपण आज थोडके असलो, छोटा असलो, पण याकोबाच्या पत्रामध्ये आपल्याला सांगते, हे छोट्या कल्पात घेऊ नको, कारण मी काय तुझ्या बरोबर आहे. म्हणून आपल्याला उपवासामध्ये ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसणार त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, स्वच्छ अंतःकरण, स्वच्छ शरीर आणि स्वच्छ हातपायाने, स्वच्छ तोंडाने आपण काय केले पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. आणि आपण त्याला मान महिमा दिला पाहिजे. आपण आणखी एक वचन बघूया, यशायाचा 8वां अध्याय.
आणि दुसरं वचन येशिया 58:2. आमेन. आमेन. तरी ते मला रोज रोज शोधतात आणि माझे मार्ग जाणायला त्यांना संतोष होतो. त्याने न्याय पण केले आहे आणि आपल्या देवाचे विधी सोडून दिले नाहीत. अशा राष्ट्राप्रमाणे ते न्यायपणाच्या न्यायाविषयी माझ्या जवळ विचारतात. देवाच्या जवळ जाणे त्यांना आवडते. आमेन. बघा इथे येशियामध्ये आपल्याला सुंदर उदाहरण दिलंय आणि वचनाचं हिडिंग आहे खोटी आणि खरी भक्ती. जर आपण खऱ्या भक्तीने परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, आपण उपास करून त्याच्या चरणाजवळ बसलो, त्याला मान महिमा दिला, तर परमेश्वराचं वचन सांगतं जे मला रोज शोधतात, जसं पेत्राची मंडळी शल्मोनाच्या देवडीवर जमायची, ते लोक आत्म्याने भरायचे. लोक काय भक्ती याच्याकडे न लक्ष देता ते भयाने काय करायचे, शल्मोनाच्या देवडीवर जमायचे आणि काय करायचे, परमेश्वराचा धावा करायची, प्रार्थना करायची. तेच उपास काळामध्ये काय करायचंय, परमेश्वराला रोज शोधायचंय आणि परमेश्वराचं काय करायचंय, मार्ग जाणायचंय. जर आपण परमेश्वराचे मार्ग जाणलेला असतो तर परमेश्वराचा मार्ग जवळ काय होतो, संतोष होतो आणि परमेश्वर काय करतो, न्याय पण करतो. आपल्याला काय करतो, परमेश्वराचा न्याय हात आपल्याला काय करतो, प्रगट करतो. आणि जर आपण परमेश्वराची विधी सोडून दुसरीकडे जगात भटकलो तर परमेश्वर काय करतो, आपल्याला फटके देतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, उपासामध्ये परमेश्वराला रोज शोधलं पाहिजे. परमेश्वराला रोज शोधल्याने काय होतं, परमेश्वराची विधी पाळल्याने काय होतो, आनंद होतो. आणि ज्या लोकांना परमेश्वराच्या चरणाजवळ जायला आवडतं, परमेश्वराच्या मंदिरात जायला आवडतं, त्यांच्यासाठी पुढे लिहिलंय. आणि परमेश्वराचं वचन सांगतं आम्ही उपास कसा केला. बघा परमेश्वराचं वचन काय सांगतं, आम्ही उपास कशाला केला आणि उपास कसा केला आणि ते तू पाहत नाहीस काय. बघा तिथं त्या वचनामध्ये काय प्रश्नचिन्ह आहे. जर आपण उपास केला तर परमेश्वराला आपण ठामपणे विचारू शकतो, तू आमचा उपास पाहत नाही का. आणि आपण परमेश्वराला विचारू शकतो, तुम्ही आमचे उपास पाहत नाहीत का. आणि जर परमेश्वराने जर आपल्याला विचारलं तुम्ही कशासाठी उपास करता, तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पण देता आलं पाहिजे. आणि आम्ही आपल्या जीवाला कशा पीडा दिल्या आणि तू लक्षात घेत नाही काय, असे ते म्हणतात. बघा जे परमेश्वराच्या चरणाजवळ बसतात, उपास करतात, उपास करून वाईट योजना करतात, तर ते लोक कसे, परमेश्वरापासून दूर गेले लोक आहेत. परमेश्वराजवळ अंतःकरण देणारे लोक नाहीत. ते काय करतात, फक्त मन धरणीची काय करतात, सेवा करतात, लोकांना दिसतोय म्हणून उपास करतात. पण येशू आपल्याला काय सांगतो, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे मार्ग शोधता, परमेश्वर काय करतो, तुमचे उपासाचं तुम्हाला प्रतिफळ देतो. आणि ज्या गोष्टी तुम्ही उपासात मागता परमेश्वराला, परमेश्वर त्या गोष्टी काय करतो, तुम्हाला आनंदाने देतो. आणि स्वतःच्या गोष्टी आनंदात पावतात आणि आपले सर्व काम करण्याला श्रमिता. पहा तुम्ही वादविवाद, भांडण याच्यासाठी दुष्टतेच्या ठोशाने मारण्यासाठी उपास करता. बघा प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं ज्यावेळेस आपल्याला उपास असेल त्यावेळेस आपण कोणतेही काम नाही केलं पाहिजे. पण आपल्या बाया, आपल्या घरचे लोक फार हुशार, ज्यावेळेस उपास असणार त्यावेळेस जास्त धुणं काढणार, त्यावेळेस काय करणार, जास्त कष्ट करणार आणि काय करणार, काय म्हणणार, मला उपास आहे. पण त्या लोकांसाठी परमेश्वराचं वचन सांगतं, प्रेज गॉड, तुम्ही ज्यावेळेस उपास करणार त्यावेळेस तुम्ही कोणतेही काम करू नका, फक्त परमेश्वराच्या चरणाजवळ बसा. आणि परमेश्वराचं वचन सांगतं जर तुम्ही उपास धरून काम करत असला तर ते वचन आपल्याला काय सांगतं, तुम्ही वादविवाद करता आणि काय करता, उपास धरून एकमेकाला काय करता, ठोसा मारता. पण परमेश्वराचं वचन सांगतं तुमचा शब्द उच्च स्थानी ऐकू जावा म्हणून तुम्ही आज प्रमाणे उपास करणार नाही. बघा प्रियांनो, जे लोक उपास करून काम करतात, कष्ट करतात, आपल्या मजुराकडून पण काम करून घेतात, त्या लोकांसाठी परमेश्वराचं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही उपास करणार त्यावेळेस सगळ्यांना काय करा, काम करू नका देऊ. आणि तुम्ही काय करू नका, एकमेकांना ठोसा मारून उपास करू नका. मग ते काय होतंय, बळजबरीची उपास होते. आणि परमेश्वराचं वचन सांगतं तुमचा शब्द उच्च स्थानी का ऐकू जावा. आणि तुम्ही कशासाठी उपास केलाय हे परमपित्याला पण कळलं पाहिजे. जर आपण उपास करून काम करत असलो तर परमेश्वर आपल्या उपासाचं उत्तर आपल्याला कधीच देणार नाही. आपण त्याच्याबद्दल आणखी एक उदाहरण बघू, येशिया 58:5. आणि जो उपास म्हणजे मनुष्याने आपल्या जीवाला पीडा देण्याचा दिवस मी निवडलेला आहे तो असाच आहे काय. बघा प्रियांनो, जे लोक उपास करतात, उपास करून काम करतात, काम कष्ट करून घेतात, निंदा करतात, चाळी करतात, लोकांविषयी वाईट योजना करतात, परमेश्वर त्या लोकांसाठी काय सांगतोय, जर तुम्ही उपास केला असला तर परमेश्वर तुम्हाला विचारतोय तुम्ही याच्यासाठीच हा दिवस निवडला होता का, माझ्या चरणाजवळ बसण्यासाठी. तर परमेश्वर वचन सांगतं त्याच्यामध्ये लव्हाळ्याप्रमाणे तुम्ही आपले डोके लावणे आणि आपल्यासाठी राख व गोंटात पसरणे याला तू उपास व परमेश्वराला मान्य होण्याचा दिवस म्हणशील काय. बघा प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला उपासात एकच उदाहरण दिले लव्हाळ्यासारखं. बघा ज्यावेळेस पूर येतात
नदीला पाणी येतं, मोठमोठे झाडं काय होतात, वाहून जातात. पण लव्हाळा गवत, जे लव्हाळा गवत आहे ते काय होतं, नम्र होतं. तसं आपण उपास काळामध्ये काय झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. आपण परमेश्वराच्या चरणावर आपलं काय केलं पाहिजे, डोकं लावलं पाहिजे. आणि आपण काय केलं पाहिजे, आपल्या अंगाखाली आपण जिथं बसणार तिथं काय केले पाहिजे, राख पसरली पाहिजे, गोंधळ नेसलं पाहिजे. आणि परमेश्वराचं काय केलं पाहिजे, मान महिमा केला पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंध सोडणे व पीडितास मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे, हाच मी निवडलेला उपास नाही काय. बघा प्रियांनो, आपण ज्यावेळेस उपास करणार त्यावेळेस जे लोक बंधनात आहेत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. जे लोक व्यसनात आहेत, जे लोक व्यभिचारात आहेत, जे लोक वाईट गोष्टी करतात, त्या लोकांसाठी काय केलं पाहिजे, आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि जे पीडित आहेत म्हणजे जे आजारी आहेत त्याला काय केलं पाहिजे, आपल्या उपास काळामध्ये त्या व्यक्तीला आपल्या समोर ठेवून आपलं त्याचं धैर्य असलं पाहिजे. आपल्याला आपला शेजारी कोणी पापात असला, कोणी व्यसनात असला, कोणी व्यभिचारात असला, तर आपल्याला त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे, उपास करायचा आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्ही असे उपास करणार, परमेश्वर काय म्हणतो, ते उपास काय होतील, मला मान्य होतील. बघा प्रियांनो, लोकांना काय पाहिजे, फक्त आपलं. आपण जर दुसऱ्यासाठी उपवास केले, आपण जर दुसऱ्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, त्या व्यक्तीचा जीव जर वाचला, तर प्रेज गॉड, परमेश्वराला काय होतो, स्वर्गामध्ये आनंद होतो. आणि आपल्या पण जीवाला काय होतं, आनंद होतो. आपल्या प्रार्थनेचा परमेश्वर काय करतो, उत्तर देतो. बघा आपल्या बेथेल मिनिस्ट्रीमध्ये आतापर्यंत आपण लोकांसाठी प्रार्थना केली आहे. कोणाला मूलबाळ नव्हतं, त्याला मूलबाळ दिलं देवाने. कोणाला आरोग्य नव्हतं, उपास काळामध्ये ज्यावेळेस आपण नाईट प्रार्थना करायचो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याद्वारे महान कार्य करायचं. आपण ज्या परिवारासाठी प्रार्थना करायचो, परमेश्वर आतापर्यंत आपल्या प्रत्येकाच्या प्रार्थना काय झाल्या, ऐकत आला. आणि परमेश्वराने आपल्याला आपल्या मंडळीमध्ये भरपूर असे साक्ष झाल्यात. ते काय झालं, उपास काळामध्ये लोकांनी केलेली काय प्रार्थनेची विनंती आहे. ज्या लोकांनी आपल्याकडे आतापर्यंत विनंती दिल्या होत्या, हेच आपल्याला 40 दिवसामध्ये करायचंय. लोकांसाठी काय करायचंय, प्रार्थना करायची. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. पण प्रेज गॉड, इथे काय करतात लोक, घरं निवडून घेतात. काय करतात, फक्त बाहेरून बंगले बघतात आणि काय म्हणतात, सिस्टर आम्हाला तुमच्या घरी बोलवा, आम्हाला वेळ आहे. पण प्रियांनो, परमेश्वर फक्त श्रीमंतासाठी नाही तर गरीबासाठी आला. हो, लाजर पण कसा होता, गरीब. पण ज्यावेळेस श्रीमंत मेला, लाजर मेला, तसं परमेश्वर काय सांगतोय, उपास काळामध्ये तुम्ही लाजरासारखे जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे जा, त्यांच्यासाठी मध्यस्थी करा, त्यांच्यासाठी त्या परिवारासाठी प्रार्थना करा. जे आपले कोणी बंधू भाऊ, कोणी नातेवाईक व्यसनात असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तर परमेश्वर काय करणार, आपले उपासाचं आपल्याला प्रतिफल देणार. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला इथे सांगतंय, तू आपली भाकरी भुकेल्यास वाढावी आणि घाललेल्या दरिद्रांना तू आपल्या घरी आणावे. बघा प्रियांनो, हे उपास काळामध्ये अति महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये उपास असतो, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणी काही बनवत नाही, पण प्रियांनो बनवत जा. कारण की दरवाजात कधी भिकारी सांगता येत नाही. जर तुम्ही त्याला पैसा न देता 2 घास भाकर दिली, तर प्रियांनो ती व्यक्ती असो किंवा स्त्री असो, ती काय करणार, तुम्हाला आशीर्वाद देणार, ती आपल्याला कधी शाप देणार नाही. पण जर आपण घरामध्ये भरपूर केलं, हे केलंय, बनवून ठेवलंय, आणि एखादा व्यक्ती दारात आलाय, हो ताई काही देता का, आपण जर त्याला दिलं नाही, ती व्यक्ती काय होते, निराश होते, खिन्न होते, आणि ते आपल्या घरादाराकडे बघून काय करते, आपल्याला शाप देते. प्रेज गॉड, तसं होऊ नये. तर आपण उपास काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, घरामध्ये स्वयंपाक केला पाहिजे. आणि भुकेलाच काय केलं पाहिजे, अन्न दिलं पाहिजे. परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तुम्ही भुकेल्याची भूक भागवता, परमेश्वर काय करतो, तुमचे आकाश कपाट उघडून तुमचे काय करतो, मार्ग मोकळे करतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही काय करा, एखाद्या दरिद्रीला घरी आणा आणि त्याला जेवू घाला, कपडे द्या. बघा प्रियांनो, जुने नाही नवे द्या, पूर्ण पोशाख नाही, निदान एखादी स्त्री आली तिला जुनी आडी साडी तरी द्या. परमेश्वर काय करणार, त्या व्यक्तीला तुम्ही जर पोशाख दिला उपास काळामध्ये, ती व्यक्ती तुम्हाला काय करणार, आशीर्वाद दिला. आणि जर आपण त्याला काहीच नाही दिलं, ती व्यक्ती आपल्या घरादाराकडे बघून काय करते, शाप देते. परमेश्वर काय सांगतो, ज्यावेळेस तुम्ही उपास धरता त्यावेळेस जो कोणी उघडा आहे त्याला तुम्ही वस्त्र घालावे. प्रियांनो, माझ्या मनचे वचन नाही, परमेश्वराने मंडळीला काय सांगावे, जे उपास धरतात, जे आम्हाला पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती म्हणतात, त्याच्यासाठी परमेश्वराने काय केलंय, वचन दाखवलंय. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं, सृष्टी नष्ट होईल पण माझं वचनाचा काना मात्र पण काय होणार नाही, नष्ट होणार नाही. जर आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करणारे असलो, तर परमेश्वर काय करणार, आपल्याला येत्या दिवसात आपल्या उपासाचं काय करणार आहे, प्रतिफल देणार आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, तू तर स्वतःला देहापासून जपू नये, हाच तो तुझा उपास आहे. बघा प्रियांनो, जे लोक त्या दिवशी आपल्या पालक साहेबांनी आपल्याला सांगितलं, जे फक्त बुधवार आणि शुक्रवार लोक उपास धरतात, ते कसे लोक आहेत, मनकवडे. आदल्या दिवशी काय करतात, भरपूर खातात आणि दुसऱ्या दिवशी काय म्हणतात, माझा उपास आहे. पण परमेश्वराचं वचन सांगतं,
ते खाण्यात पिण्याच्या मध्ये काय नाही, देवाचं राज्य नाही. तर तुम्ही काय करा, दरिद्रास काय करा, अन्न द्या. जे गरीब आहेत त्यांना काय द्या, वस्त्र द्या, भाकर द्या. आणि परमेश्वराचं वचन सांगतंय तुम्ही काय करा, दुष्टतेच्या बेड्या तोडा. जे कोणी आजारी आहे त्यांच्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करा. बघा प्रेरणा, इथं कोणालाच काही नाही, ज्याला त्याला काय झालंय, आपलंच पडलंय. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतंय 40 दिवसामध्ये जे तुम्ही लोक उपवास करता त्या लोकांनी काय केलं पाहिजे, आपल्यासाठी नाही, आपल्या शेजारच्या परिवारासाठी प्रार्थना केली पाहिजे. हो प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला हे शिकवतं. उपवास काळामध्ये जसं सैतानाने परमेश्वराची परीक्षा घेतली आणि सैतान काय म्हणला, तू जर देवाचा पुत्र असला तर काय कर, इथून उडी टाक. बघा सैतान कसा आहे, सैतानाला पण वचन माहिती आहे. पण जर आपण ख्रिस्ती, आपण जर परमेश्वराच्या नावाचे महिमा करणारे लोक असलो आणि आपण जर परमेश्वराचं वचन अंगीकारलंय, फक्त नावापुरतं, ईस्टर पुरतं, गुड फ्रायडे पुरतं आणि ख्रिसमस पुरतं जर आपण ख्रिस्ती असलो तर त्याचा काहीच लाभ नाही. जर आपण 40 दिवसामध्ये गरीबाला अन्न दिलं, शेजाऱ्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, जे व्यसनात आहे, जे आजारी येते त्यांच्यासाठी जर आपण मध्यस्थीची प्रार्थना केली, परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, तर परमेश्वराचं वचन काय सांगतंय, तोच काय होईल, माझा खरा उपवास होईल. आणि आणखी पुढे एक सांगितलंय, तू असे करशील तर पहाटेप्रमाणे तुझी प्रभा फाकेल व तुझे आरोग्य लवकर उगेल आणि तुझे न्याय पण तुझ्या पुढे चालेल आणि यहोवाचा महिमा तुझ्या पाठीराखा होईल. आणि तू हाक मारशील आणि यहोवा उत्तर देईल. तू आरोळी करशील तेव्हा तो म्हणेल, पहा मी आहे. बघा, या उपवास काळामध्ये आपल्याला काय करायचंय, लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करायची. इथं काय दुपारची नाही, इथं काय सांगितलंय, पहाटेची काय होईल, प्रभा फाकेल. ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याला पहाटे लोकांपुढे पोहोचवायचंय, फक्त प्रभू उठलाय हे नाही, तर ज्यावेळेस आपण फक्त परमेश्वराचं वचन लोकांना सांगणार, लोकांसाठी पहाटेची मध्यस्थीची प्रार्थना करणार, तर परमेश्वर काय करतोय, परमेश्वरानं त्याचं वचन सांगितलंय, तुझे न्याय पण तुझ्या पुढे चालेल. बघा प्रियांनो, आपण जर चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार, आपण वाईट पेरलं तर वाईटच उगवणार. या उपवास काळामध्ये आपल्याला एकच सांगितलंय, या 40 दिवसाच्या फास्टिंग मध्ये या उपवासाचं महत्व एकच आहे, आपण दुसऱ्यासाठी रडणारे लोक असलो पाहिजे, दुसऱ्यासाठी मध्यस्थीचे करणारे लोक असलो पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण लोकांसाठी मध्यस्थी करू त्यावेळेस न्याय पण आपल्या पुढे काय होईल, लोकांमध्ये आपली साक्ष होईल, परिवारामध्ये, मंडळीमध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये काय होईल, एक साक्ष होईल. आणि परमेश्वर काय म्हणतोय, ज्यावेळेस तू हाक मारशील त्यावेळेस परमेश्वर काय म्हणे, मी आहे. बघा, या उपवास काळामध्ये आपल्याला काय करायचंय, परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचे, परमेश्वराला हाक मारायची, आपल्या स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी रडायचंय. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते, ज्यावेळेस आपण दुसऱ्यासाठी रडणार, दुसऱ्यासाठी मध्यस्थी करणार, त्यावेळेस आपले खरे उपवास काय होणार, पावले जाणार आणि काय होणार, आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळणार. आणि परमेश्वराचं वचन सांगतो, तू आरोळी करशील आणि तो म्हणेल, पहा मी आहे. बघा प्रियांनो, आपण जर एखाद्या व्यक्तीसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, एखाद्यासाठी उपवास केले, त्या व्यक्तीचा जीव वाचला, तर परमेश्वराला अति काय होतो, आनंद होतो. पण एखाद्याने जर आपण एखाद्याला वेळच नाही दिला, लोक फार वाईट बोलतात, तो माग तोंडावर नाही पण माग काय करतात, नावं ठेवतात. आपल्याला नाही तर ख्रिस्ताला नावं ठेवतात, आपल्या नावासाठी नाही पण ख्रिस्ताच्या नावासाठी मध्यस्थी करणारे लोक असा, दुःखात सुखात लोकांच्या घरी जाणारे लोक असा. लोकांना काय नाही लागत, फक्त प्रेमाचे 2 शब्द लागतात. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं, ज्यावेळेस तुम्ही मध्यस्थीची प्रार्थना करणार, तुम्ही लोकांसाठी आरोळी करणार, तर परमेश्वर काय करणार, तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देणार. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं, ज्यावेळेस तुम्ही आरोळी करणार त्यावेळेस परमेश्वर काय म्हणणार, मी आहे. आणि जर आपण लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना नाही केली, आपण जर आपलंच बघत बसलो, तर परमेश्वर काय म्हणतोय, एखाद्या व्यक्तीचा जर नाश झाला त्याचा जाब मी काय करीन, मी तुम्हाला विचारेन. परमेश्वर या उपवास काळामध्ये तसं न घडो, तर आपण लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे, परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेले लोक असलं पाहिजे. आपल्याला दुसरं काही नाही, भग्न हृदयाने आपण काय केलं पाहिजे, मंडळी हे 40 दिवस आपण चर्च मध्ये आलं पाहिजे. कुणी येऊ अगर नाही येऊ, सेवक येऊ अगर नाही येऊ, पण आपण परमेश्वराच्या जर वचनाला मान देणारे लोक असलो तरच आपले उपवास काय होतील, परिपूर्ण होतील. आणि उपवास काळामध्ये आपल्याला काय होईल, त्याचं प्रतिफळ मिळेल. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जर आपण लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, लोकांचे जोखड तुटले, लोकांचा नाश न होता ते परिवार जर वाचले, तर प्रेज गॉड, परमेश्वर काय करतो, त्या परिवाराची काय होतो, आपण जर लोकांना वेळ दिला, आपण जर त्या वेळेत नाही गेलो, तर लोक काय म्हणतात, हे लोक काय करतात, फक्त धार्मिकतेचं आव्हान आणतात. आपण तसं न होता आपण लोकांच्या सुख दुःखात गेलं पाहिजे, लोकांना प्रेमाचे 2 शब्द बोलले पाहिजे. उपासामध्ये आपण लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली पाहिजे. भलं आपल्याला त्याच्यापासून काय भेटू अगर नाही भेटू, परमेश्वर काय म्हणतो, शेवटच्या काळामध्ये काय होईल, तुम्ही ज्यावेळेस लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणार
त्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही आरोळी करणार त्यावेळेस परमेश्वर काय करणार, तुमच्या आरोळीला उत्तर देणार. आणि परमेश्वर काय करणार, शेवटच्या काळामध्ये एकाही व्यक्तीचा नाश जर झाला नाही, जसं योना पळाला, योना कुठं सांगितलं त्याला, निनवेला जा, तो कुठे गेला, तार्शीसला गेला. पण माशाच्या पोटामध्ये गेल्यावर त्याला किती त्रास, किती वेदना, पण तो माशाच्या पोटामध्ये काय करत होता, 3 दिवस प्रार्थना करत होता, परमेश्वरा मला ह्या पिढीतून बाहेर काढ, मी तुझी काय करणार, सुवार्ता करणार. बघा प्रियांनो, आम्ही पण विधर्मी होतो, आम्ही पण मूर्तीपूजक होतो, पण ज्यावेळेस आपण परमेश्वरापासून जितके दूर जाणार परमेश्वर त्याला आणखीन जवळ आणणार. आपण जर ज्या व्यक्तीचा राग करणार उपास काळामध्ये परमेश्वर काय करणार, त्या परिवारामध्ये आपली साक्ष करणार. आणि आपल्याला विनाकारण त्या परिवारात जायची वेळ आली तरी आपण तुम्ही कुरकुर नका करू. परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणारे असा. उपास काळामध्ये लोकांना जवळीकतेने बघा, लोकांची तहान भूक जाणून घ्या. परमेश्वराचं वचन सांगतं ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणार परमेश्वर काय करणार, तुमचं न्याय पण लोकांपुढे देणार, तुमची साक्ष त्या परिवारामध्ये करणार. त्यावेळेस ख्रिस्ताचा काय होणार, गौरव होणार. आपण आणखी एक वचन बघूया. स्तोत्रसंहिता 84. स्तोत्रसंहिता 84 4 ते 12. आमेन. जे लोक उपवास धरतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे वचन आहे. स्तोत्रसंहिता 84 4. जे तुझ्या घरात राहतात ते सुखी, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. त्याचे सामर्थ्य तुझ्यातच आहे. ज्याच्या हृदयात सियोनाचे राजमार्ग आहेत तो मनुष्य सुखी आहे. रडण्याच्या खोऱ्यातून जाताना ते त्याला झऱ्यांचे स्थान करतात. आगवठीचा पाऊसही त्यांना आशीर्वादाने झाकतो. ते शक्तीवर शक्ती पावत जातात. त्यातला प्रत्येक सियोनात देवासमोर हजर होतो. आमेन. आमेन. बघा परमेश्वराचं वचन सांगतं जे उपवास धरतात, जे परमेश्वराच्या चरणाजवळ बसतात, तर परमेश्वराने त्यांच्यासाठी वचन सांगतो जे तुझ्या घरात राहतात ते सुखी आहे. बघा प्रियांनो, आपण जर उपवास धरून परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, परमेश्वराच्या भवनात आलो, परमेश्वराच्या मंडळीत आलो, परमेश्वराच्या सानिध्यात आलो, तर परमेश्वर त्या व्यक्तीसाठी काय सांगतोय, ते कसे आहेत, सुखी आहेत. आणि परमेश्वराचं वचन सांगतं ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. बघा या उपवास काळामध्ये आपल्याला परमेश्वराला काय द्यायचंय, फक्त स्तुती, स्तवन, परमेश्वराचं वचन. आणि ज्यावेळेस आपण त्याची स्तुती स्तवन करणार त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये काय करणार, कार्य करणार. बघा प्रियांनो, लोक काही म्हणू आपल्याला ते न करता परमेश्वराच्या चरणाजवळ बसून आपण त्याचा महिमा केला तर परमेश्वर काय सांगतो, त्यांच्या हृदयात सियोनाचे राजमार्ग आहे, तो मनुष्य सुखी आहे. बघा प्रियांनो, जे परमेश्वराच्या वचनाचा अंगीकार करतात, परमेश्वराच्या वचनाला मान महिमा देतात, जे लोक परमेश्वराचा राजमार्ग जाणतात ते लोक कसे आहेत आणि सुखी आहेत. जर एखादा व्यक्ती रडत असला, आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्या व्यक्तीचं दुःख काय होतं, आनंदात बदलतं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं रडण्याच्या खोऱ्यातून जाताना ते त्याला झऱ्याचे स्थान करतात. बघा प्रियांनो, जे लोक रडत आहेत, जे लोक दुःखात आहे, जे निराश आहे, जे आजारी आहेत, आपण त्या लोकांसाठी जर मध्यस्थीची प्रार्थना केली तर त्याला काय होतं, एक झरा सापडल्यासारखं होतं, हे काय होतं, एक आधार भेटल्यासारखं होतं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं आगोटीचा पाऊसही त्यांना आशीर्वादाने झाकतो. बघा प्रियांनो, इथं वचन आपल्याला काय सांगतं, ज्यावेळेस संकट येते एखाद्या व्यक्तीवर, आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली तर त्या व्यक्तीचं काय होतं, आशीर्वादाच्या परिवाराचं काय होतं, तारण होतं. आणि ते व्यक्ती काय होतं, आशीर्वादाने झाकला जातो. आणि ते शक्तीवर शक्ती पावतात जातात. त्यातला प्रत्येक सेवा देवासमोर हजर होतो. बघा प्रियांनो, आपण जर व्यक्तीसाठी एखाद्या परिवारासाठी प्रार्थना केली, ती व्यक्ती जर मंदिरात आली तर त्याचा काय होतं, परमेश्वराला आनंद होतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं ते शक्तीवर शक्ती पावतात. प्रियांनो, बघा आपल्या उपवास काळामध्ये लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करायची. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केला,
सैतानाने त्याची परीक्षा बघितली. तुमची पण परीक्षा बघणार आहे, माझी पण परीक्षा बघणार आहे. पण आपल्याला त्या परीक्षेतून पण परमेश्वर काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. परमेश्वर आपल्याला त्याची काय करणार आहे, शक्ती देणार आहे, सामर्थ्य देणार आहे. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराचं सामर्थ्य घेऊन जाऊ ना, सैतान काहीच करू शकत नाही हो. पण आपण जर सैतानाला वाव देणारे लोक असलो, आपला नक्की काय होणार, तमाशा होणार. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, त्यातला प्रत्येक सेवक देवासमोर हजर होतो. हे यहोवा सेनेच्या देवा माझी प्रार्थना ऐक, हे याकोबाच्या देवा कान दे. बघा प्रियाने इथं सुंदर वचन सांगितलंय. सेनाचा यहोवा काय करणार आहे, आपली प्रार्थना ऐकणार आहे. आणि याकोबाचा देव पण काय करणार आहे, आपली प्रार्थना ऐकणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराच्या चरणाजवळ बसलं पाहिजे. परमेश्वराला मान महिमा देणारे लोक असलं पाहिजे. आपण शुद्ध अंतःकरणाने स्तुती स्तवन करणारे लोक असलं पाहिजे. लोक काय म्हणतील याच्याकडे न बघता आपल्याला परमेश्वराच्या वचनावर काय करायचंय, विश्वास ठेवून जगायचंय. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, हे देवा हे आमच्या ढाली पहा, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. बघा प्रियांनो, ज्यावेळेस मोशे 40 दिवस परमेश्वराच्या चरणाजवळ बसला, ते मोशेच्या चेहऱ्यावर होतं, लोक बघू शकलं नाही. तुम्ही जर 40 दिवसामध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेले लोक असाल तर मोशेपेक्षा दुप्पटचे तेच तुमच्याजवळ चेहऱ्याजवळ परमेश्वर देणार. आणि तुम्ही जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसणारे लोक असणार तर लोक तुमच्या तोंडाकडे पण बघू शकणार नाही. तेवढं तेच काय करणार, परमेश्वर तुम्हाला पुरवणार. आणि जर आपण त्याचा अंगीकार करणारे लोक असलो तर परमेश्वर काय करतो, आपल्याला प्रत्येक संकटातून काय करतो, ढालीसारखा वाचवतो. बघा प्रियांनो, त्या दिवशी अंकलनी साक्षी सांगितली, ते दूध आणायला गेले, समोरून टेम्पो येत असता, त्या दिवशी त्यांचा काय झाला, बचाव झाला. त्यावेळेस जर परमेश्वराने त्याला सावरलं नसतं तर प्रियानं ते आज आपल्यामध्ये नसते. पण परमेश्वराची काय आपल्या भोवती काय दया. परमेश्वर काय करतो, आपल्याला कधी पडू देणार नाही. परमेश्वर काय करतो, आपल्याला सावरतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, परमेश्वराला ढालीसारखं आपल्या बरोबर काय करायचंय, ठेवायचंय. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या 1000 दिवसापेक्षा उत्तम आहे. बघा प्रियानो, ज्याला उत्तम पाहिजे ते लोक काय करणार, परमेश्वराच्या चरणाजवळ बसणार. ज्याला कुचक लागते हे परमेश्वराच्या चरणाजवळ कधीच बसणार नाही. ज्याला उत्तम पाहिजे, ज्याला परमेश्वराचा मानना पाहिजे, आपण कुरकुर न करता. बघा प्रियांनो, जे लोक मोशे बरोबर चालले, 40 दिवसाचा प्रवास, त्याला 400 वर्ष लागला. तर प्रेज गॉड, फक्त ते किती होतं, 40 किलोमीटरचा प्रवास ते 40 दिवसातच पार करू शकले असते. पण त्याला 400 वर्ष लागले. तर आपल्याला 400 वर्ष न लागता आपण जर या 40 दिवसामध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो तर परमेश्वर काय करणार, मोशेसारखं आपल्याकडे काय करणार, तेज पाठवणार, त्याचं सामर्थ्य पाठवणार. आणि आपल्यावर ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य येणार, तेज येणार, त्यावेळेस परमेश्वर काय करणार, त्याचं कार्य त्याच्याकडून करून घेणार. कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या 1000 दिवसापेक्षा उत्तम आहे. बघा प्रियांनो, आपल्याला काय करायचंय, 40 दिवस 1000 दिवस न बसता फक्त काय करायचंय, 40 दिवस परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचे. रोज 7 अध्याय वाचायचे. प्रियांनो, हे आपल्याला काय, परमेश्वराच्या सेवकाने सांगितलेले काय, आपल्याला एक शिकवण आहे. जर आपल्याला जर अध्याय माहित नसले, स्तोत्रसंहिता माहित नसली, आपण जर परमेश्वराच्या वचनाला जर महिमा देणारे लोक नसलो तर परमेश्वर काय म्हणतो, हे लोक कसे ढोंगी. तर आपल्याला ढोंगी न म्हणता परमेश्वराच्या चरणाजवळ बसणारे लोक म्हणलं पाहिजे. परमेश्वराचं वचन सांगतं, दुष्टतेच्या डेऱ्यामध्ये वस्ती करण्यापेक्षा माझ्या देवाच्या घरात त्याच्या द्वाराच्या उंबऱ्यापाशी राहणे मला बरे वाटते. बघा प्रियांनो, जे लोक परमेश्वराच्या चरणाजवळ येतात, परमेश्वराच्या मंदिरात येतात, जे त्याच्या स्थानात बसतात, जे परमेश्वराच्या उंबऱ्यावर बसतात, ते लोक कसे आशीर्वादित आहेत. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जे वचनाप्रमाणे करणार, जे परमेश्वराच्या दाराच्या उंबऱ्याजवळ बसणार, ते व्यक्ती काय म्हणणार, मला मंदिरामध्ये काय होतं, बरं वाटतंय. आणि ज्या लोकांना बेविचार करायचा आहे, ज्या लोकांना व्यसन करायचंय, ज्या लोकांना फक्त जगिक जीवन दाखवायचं लोकांना, ते लोक कधीच आशीर्वादित होणार नाही. पण परमेश्वराची आपल्यावर काय दया आहे. प्रियांनो, कित्येक लोक आजचा दिवस बघू शकले नाही. परमेश्वराने आपल्याला काय केलंय, हा दिवस आजचा काय केलाय, फुकट दिलाय. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, कारण यहोवा देव हा सूर्य व ढाल आहे, कृपा व वैभव यहोवा देईल. जे सरळतेने चालतात त्याच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवत नाही. बघा प्रियांनो, जर आपण 40 दिवसामध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो तर सूर्य पण आपल्याला काय करणार, साथ देणार. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला काय करणार, ढालीप्रमाणे काय करणार, आपल्या बरोबर राहणार. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, कृपा परमेश्वर काय करणार, आपल्याला पुरवणार. आणि आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, सरळ चाललो,
तर कोणतीही उत्तम गोष्ट परमेश्वर आपल्यापासून राखून ठेवणार नाही. परमेश्वराने काय केलं आपल्यासाठी, त्याचा एकुलता एक पुत्र दिलाय. म्हणून तुम्ही काय कराय, 40 दिवसामध्ये या शेवटच्या काळामध्ये तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ असणारे लोक असा. परमेश्वराचं वचन सांगतं, जे परमेश्वराला शोधतात, स्तोत्रसंहिता 1 मध्ये सुंदर उदाहरण आहे, झाडाचं उदाहरण आहे. परमेश्वराचं वचन काय सांगतं, जे झाड प्रवाहाजवळ लावतंय ते कसं आपल्या हंगामी फळ देते. बघा प्रियांनो, लोकांनी आपल्याला नावं न ठेवता आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, परमेश्वराला माहिती आहे लोक काय करणारे, माझी महिमा करणारे लोक आहेत. आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ नाही बसलो, जगिक गोष्टीत बसलो, एखाद्याची निंदा, चाहडी, अपमान, टवाळकी करत बसलो, तर परमेश्वर आपण 40 काय 400 तुम्ही उपवास करा, परमेश्वर तुम्हाला ते उपवासाचं कधीच प्रतिफल देणार नाही. पण प्रेज गॉड, आपण जर परमेश्वराच्या भवनात आलो तर काय होणार, परमेश्वर आपली त्याच्याकडून त्याची निरंतर स्तुती करून घेणार आणि परमेश्वराचं सामर्थ्य काय करणार, आपल्यामध्ये कार्य करणार. आपण एखाद्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करणार, परमेश्वर काय करणार, त्या आजारी व्यक्तीचं जीवन काय करणार, क्षणात बदलणार. एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करणार, तर परमेश्वर काय करणार, त्या परिवारामध्ये साक्ष करणार. आपण जर एखाद्या आजारासाठी प्रार्थना करणार, एखाद्याच्या घरामध्ये दुःख झालंय, एखाद्या घरामध्ये आनंद आहे, त्या व्यक्तीसाठी पण आपण प्रार्थना केली, तर त्या व्यक्तीचं, त्या परिवाराचं, त्या घराचं काय होणार, तारण होणार. ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाणार नाही. प्रियांनो, हे शेवटच्या काळामध्ये परमेश्वराचं येणं जवळ आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, हे शेवटच्या काळी काय होईल, प्रत्येक गुडघा माझ्यासाठी काय होईल, टेकला जाईल. या 40 दिवसाच्या काळामध्ये परमेश्वराला तुमच्याकडून हीच योजना आहे, तुम्ही काय करा, परमेश्वराच्या चरणाजवळ बसणारे लोक असा. परमेश्वराचं वचन सांगतो, तुम्ही देवाला आरोळी करणारे लोक असा, जिवंत देवाला आरोळी करणारे लोक असा. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, त्याचं सामर्थ्य परमेश्वर काय करणार, तुमच्यामध्ये विदित करणार. आणि जे लोक आपल्यापासून दूर गेले, या शेवटच्या काळामध्ये, या 40 दिवसामध्ये परमेश्वर काय करणार, महान चिन्ह चमत्कार करणार. जे लोक आपल्यापासून दूर गेले ते लोक आपल्या मंदिरामध्ये येणार, आपल्याशी जुळून राहणार. पण एकही व्यक्तीचा आपल्या परमेश्वर काय करणार नाही, नाश करणार नाही. जर आपण 40 दिवसामध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ बसून वचन सांगणारे, वचन ऐकणारे आणि त्याप्रमाणे चालणारे जर लोक असलो, तर प्रेज गॉड, सैतानाचा बाप पण आपल्याला काही करू शकणार नाही. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही काय करा, माझ्या चरणाजवळ बसणारे लोक असा आणि तुम्ही काय करा, निरंतर स्तुती करणारे. आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, निरंतर स्तुती करले, आपण जर परमेश्वराला मान नाही मध्ये येणारे लोक असलो, लोक काय करतील, लोक म्हणते नको, हे चर्चला जाणारे लोक आहेत, आपल्याला वेळ देत नाही, ते लोक आपल्यापासून काय होईल, शेवटच्या काळामध्ये दूर जातील. जे लोक आपली निंदा करतात, परमेश्वर प्रेज गॉड, त्या लोकांना आपल्याला काय करणार, परमेश्वराच्या भवनात घेऊन येणार. परमेश्वर काय करणार, त्या परिवारामध्ये महान कार्य करणार. आणि जर आपण कुरकुर करून उपास केले, तर प्रियांनो, परमेश्वर आपल्याला कधी ते उपासाचं फळ देणार नाही. जर आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसून त्याचं सामर्थ्य आपल्या बरोबर जर घेऊन गेलो, आपण जिथं कुठे जाऊ, संकटात असू, अरण्यात असू, परमेश्वर काय करणार, त्याचं सामर्थ्य आपल्यावर काय करणार, छाया पाठवणार. जसं परमेश्वर काय सांगतो, दावीद राजा काय सांगतो, मृत्यू छायाच्या घरीतून मी जात असलो तरी तुझी आकडी काय करते, मला धीर देते. या शेवटच्या काळामध्ये आपल्याला काय भेटो अगर नाही भेटो, आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराच्या चरणाजवळ बसणारे लोक असलं पाहिजे, परमेश्वराला मान महिमा देणारे लोक असलं पाहिजे. परमेश्वराची सहभागिता म्हणजे काय, उपास म्हणजे काय, सैतानावर विजय मिळवायचा आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जर आपण सैतानावर विजय मिळवला, हो, आपल्याला दुसरं काहीच नाही. हे शेवटच्या काळामध्ये आपल्याला काय करायचंय, जो लोकांसाठी डोकर तोडायची, लोकांसाठी काय करायची, उपास करायची. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं यशामध्ये, तू काय कर, आपली चिंता काळजी काय कर, माझ्यावर टाक. आपण जर आपल्या परिवाराची, आपल्या मुलाबाळाची, आपल्या घराची, आपल्या कामाधंद्याची चिंता जर परमेश्वराला सांगितली, या उपास काळामध्ये परमेश्वर काय करणार, त्याचा अद्भुत कार्य करणार. बघा प्रियांनो, जे आपल्याला कधी लोक विचारत नव्हते, ते लोक आपल्याला काय करणार, बोलवणार, आपल्यासाठी काय करणार, ते मध्यस्थी करणार. प्रियांनो, आपण जर लोकांचं हित करणारे लोक असलो, तर सैतान आपलं काही वाईट करू शकत नाही. पण आपण जर सैतानाला वाव देणारे असलो, वचनाला मान महिमा देणारे लोक नसलो, तर सैतान काय करणार, आपल्या आत्म्याशी खेळणार. त्यावेळेस आपलं नाही तर ख्रिस्ताचा काय होणार, गौरव होणार नाही. ख्रिस्ताला काय होणार, आपल्याविषयी दुःख वाटणार. म्हणून आपण यवनासारखं काय केलं पाहिजे, कुणी ऐकू नाही ऐकू, आपल्याला काय करायचंय, परमेश्वराचं वचन काय करायचंय, लोकांपर्यंत पाठवायचंय. बघा प्रियांनो, आपण जर यवनासारखं परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो नाही, दूर पळलो, तर यवनासारखं परमेश्वर आपल्याला काय करणार, पकडणार. यवनाकडून जसं परमेश्वराने त्याचं कार्य करून घेतलं, ते शेवटच्या काळामध्ये परमेश्वर काय करणार, या 40 दिवसामध्ये करून घेणार. जर आपण परमेश्वराच्या महिमेला नेहमी उच्चारण करणारे लोक असलो, परमेश्वराला मान महिमा देणारे लोक असलो, आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेले लोक असलो,
तो आपलं वाईट कुणीच करू शकत नाही. जर आपण जर परमेश्वराचा अंगीकार करणारे असलो, आपण त्याच्यासाठी उपास करणारे असलो, आपल्या मंडळीसाठी उपास करणारे असलो, हो प्रियानो बघा, एक काठी तुटते पण एकत्र आलेल्या काठ्या कधी तुटत नाही. तसं आपल्याला या संकटाच्या काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये, उपास काळामध्ये आपल्याला काय करायचंय, सर्वांना काय करायचंय, परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचंय. जसं दावीद पण काय झालं, संकट आलं, आपल्याला काय करायचं, आपल्याकडून नकळत अपराध घडत असले, पाप घडत असले, आपल्याला त्या पापाचा काय करायचा आहे, पश्चाताप करायचा आहे. परमेश्वराला काय करायचंय, क्षमा मागायची आणि परमेश्वराला काय सांगायचंय, दिवसभर आमच्याकडून जर नकळत अपराध घडले असले, त्या अपराधाची काय कर, आम्हाला क्षमा कर. आपलं जीवन योगासारखं असलं पाहिजे. आपण आपल्या मुलांसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या नातेवाईकासाठी काय केले पाहिजे, उपास केले पाहिजे. बघा प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर वधस्तंभावर गेले, ते स्त्रिया रडत होत्या, त्यावेळेस परमेश्वर काय म्हणले, बाई माझ्यासाठी रडू नको, आपल्या मुलाबाळासाठी रड. बघा, या शेवटच्या काळामध्ये आपल्याला आपल्या मंडळीसाठी, आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या घरातील लोकांसाठी, नातेवाईकासाठी रडायचे, लोकांसाठी उपास करायचे, गोंताट नेसायचे. आपल्याकडे परमेश्वराने काय केलंय, या उपास काळाचं महत्व लोकांना पटवून द्यायचंय. परमेश्वराचं वचन काय सांगतं, आपण जर परमेश्वराकडे हाक मारले, परमेश्वर काय करतो, आपल्याला हाकेचं उत्तर देतो. जर परमेश्वराचा आपण अंगीकार करणारे लोक असलो, तर परमेश्वर काय सांगतोय, जे तुम्ही मला विसरणार नाही. परमेश्वर काय सांगतोय, तुम्ही तुमची काय होईल, पहाट आशीर्वादित होईल. बघा प्रियांनो, आपल्याला पहाटे परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचंय. लोकांना मान महिमा सांगणारं, वचन सांगणारं, गॉस्पल सांगणारं, लोकांपर्यंत वचन पोहोचणारं लोक असलं पाहिजे. लोकांसाठी आपण मध्यस्थीची प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे. आपण उपास काळामध्ये जर लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, तर परमेश्वर काय करणार, आपल्याला त्या प्रत्येक प्रार्थनेतून काय करणार, आशीर्वादित करणार. बघा प्रियांनो, परमेश्वराचं वचन काय सांगतंय, जे कोणी माझ्याकडे येते मी त्याला कधीच निराश लावणार नाही. आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, एखाद्या लहान लेकरासारखा आपण परमेश्वराकडे हट्ट केला, परमेश्वरा मला ते लोक पाहिजे, माझे नातेवाईक पाहिजे, माझे शेजारचे पाहिजे, माझे आप्तगण पाहिजे, तर परमेश्वर काय करणार, आपल्याला त्या हाकेचं उत्तर देणार. आपण लोकांसाठी नेहमी भुकेला असलं पाहिजे. परमेश्वराच्या चरणाजवळ बसून आपण त्याचं वचन सांगणारे, वचन ऐकणारे आणि त्याप्रमाणे कार्य करणारे लोक असलं पाहिजे. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ नेहमी दीन जर झालो, लव्हाळ्यासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. इथं बायबलमध्ये जे उदाहरण दिले, आपण जर लव्हाळ्यासारखं असलो, आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ डोकं ठेवणारे, आपल्या माना झुकवणारे लोक असलो, तर परमेश्वर काय करणार, आपल्याला आशीर्वादित करणार. जर आपण ताट मानायचे लोक असलो, तर परमेश्वर आपला कधीच उपयोग करणार नाही. जे ताट असतात, परमेश्वर काय करतो, संकटामध्ये त्याला काय करतो, वारा येतो, ते त्याच्या ताटपणाचे काय होतात, फांद्या मोडतात. पण प्रेज गॉड, जे परमेश्वराच्या चरणाजवळ बसतात, लीन होतात, नम्र होतात, ते काय होतात, आशीर्वादित होतात. आपण आणखी एक वचन बघू, लूक याचा 6वा अध्याय 20वे वचन. आणि त्याने आपल्या शिष्यांकडे आपली दृष्टी लावून त्यांना म्हटले, अहो दीनांनो, तुम्ही आशीर्वादित आहात, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे आता भुकेले आहात, ते आशीर्वादित आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात, कारण तुम्ही हसाल. आणि जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे माणसे तुमचा द्वेष करतील, आणि जेव्हा ती आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे वाईट नाव म्हणून काढून टाकतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. त्या दिवशी आनंद करून उड्या मारा, कारण पहा, आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण त्याचे पूर्वज भविष्यवाद्यांना तसेच करीत असत. आमेन. बघा, इथं परमेश्वर वचन सांगतं, ज्यावेळेस परमेश्वराचे शिष्य 12 शिष्याने परमेश्वराची निवड केली, 12 शिष्य परमेश्वराकडे आले आणि ते काय होते, परमेश्वराकडे दृष्टी लावून म्हटले. शिष्याकडे परमेश्वराने काय बघितलं आणि परमेश्वर काय म्हणला, जे तुम्ही दीन आहात ते आशीर्वादित आहात. आपण बघा, जर परमेश्वराच्या चरणावर जर दीन झालो, लीन झालो, नम्र झालो, तर परमेश्वर काय करणार, आपल्याला त्याचं राज्याचं वचन देणार. इथं वचनामध्येच लिहिलंय, अहो दीनांनो, तुम्ही आशीर्वादी, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. बघा प्रियांनो, आपण जर दीन झालो, तर देवाचं राज्य काय, आपलं आहे. अहो आता जे तुम्ही भुकेले आहात, ते तुम्ही आशीर्वादित आहात.
बघा, आपण लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, लोकांसाठी उपवास केले, आपण जर लोकांसाठी भूक ठेवली, तहान भूक ठेवली, लोकांसाठी काय केलं, भुकेलं राहिलो, तर परमेश्वर काय सांगतो, तुम्ही आता जे भुकेले आहे तुम्ही काय होणार, तृप्त केले जाणार. जर आपण भूकच नाही ठेवली, बघा प्रियांनो, एखादा व्यक्ती भरपूर जेवलाय आणि त्याच्या पुढे जेवण ठेवलंय, तर त्याला ते जेवणाची किंमत कळणार नाही, भुकेची किंमत कळणार नाही. पण एखादा व्यक्ती 2 दिवसापासून उपाशी, त्या व्यक्ती पुढे ते भोजन ठेवा, त्या व्यक्तीला ते काय होईल, उपासाची किंमत कळेल, त्या भुकेची किंमत कळेल. परमेश्वर या शेवटच्या दिवसामध्ये तेच वचन आपल्याला सांगतोय, तुम्ही लोकांसाठी काय असा भुकेले असा. ज्यावेळेस आपण लोकांसाठी भुकेले असू, त्यावेळेस आपण काय होणार, तृप्त केले जाणार. आणि जर आपण आता जर लोकांसाठी रडलो, तर आपल्याला काय होणार, प्रेज गॉड, आशीर्वादित होणार. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, जे आता तुम्ही रडता ते आशीर्वादित आहात, कारण की तुम्ही हसाल. बघा प्रियांनो, त्या दिवशी साक्ष झाल्या, मीटिंग मध्ये साक्ष झाल्या. परवा दिवशी सिस्टरांनी साक्ष सांगितली, मला शुगर होती, मला बीपी होता, पण प्रेज गॉड, मी जेव्हा परमेश्वराच्या भवनात आले, 8च दिवस झाले मी चर्च मध्ये जॉईन झाले, परमेश्वराच्या दासाने माझ्यासाठी प्रार्थना केली, मध्यस्थीची प्रार्थना केली, माझी शुगर कमी झाली, माझं डायबिटीज निघून गेलं, माझा बीपी कमी झाला. ज्यावेळेस आपण लोकांसाठी तहानभूक ठेवणार, लोकांसाठी जे लोक रडतात त्यांच्यासाठी आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार, या 40 दिवसामध्ये परमेश्वर काय करणार, त्या लोकांना हसवणार, त्या परिवारामध्ये साक्ष करणार. आणि बघा प्रियांनो, इथं आणखी 22व्या वचनामध्ये सांगितलंय, जो मनुष्याच्या पुत्रामुळे माणसे तुमचा द्वेष करतील. बघा प्रियांनो, आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, लोक नावं ठेवणारे, लोक नावं ठेवण्यापेक्षा आपण जर परमेश्वराच्या चरणाजवळ मानमहिमा दिला, तर आपलं कधीच वाईट होणार नाही. जर आपण कोणाची निंदा केली, तर परमेश्वर आपली निंदा कधीच होऊ देणार नाही. जर आपण लोकांसाठी आशीर्वाद मागितले, तर परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार. आपले लेकरं, आपले मुलं बाळ, आपलं घरदार, आपलं कुटुंब, आपली पिढी आशीर्वादित होणार. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, ज्या मनुष्याच्या पुत्रामुळे माणसे तुमचा द्वेष करतील, तेव्हा आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील, तुमची निंदा करतील, तुमची वाईट म्हणतील, त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित आहे. बघा प्रियांनो, जग काय म्हणतं याच्याकडे आपल्याला बघायचं नाही, नातेवाईक काय म्हणते याच्याकडे आपल्याला बघायचं नाही, आपल्याला फक्त परमेश्वराच्या वचनाकडे बघायचंय. परमेश्वराचं वचन सांगतं, जे तुमची आता निंदा करतात, जे तुम्हाला नावं ठेवतात, जितके लोक आपल्याला नावं ठेवणार, तितके आपण आशीर्वादित होणार. परमेश्वराचं वचन सांगतो, तो आपल्यासाठी निष्पाप असताना तिने काय केलं, आपल्यासाठी ठुंक सहन केली, आपल्यासाठी 39 खडके खाल्ले, हो, आपल्यासाठी क्रूस घेतला, आपल्यासाठी हातापायात खिळे घेतले. परमेश्वराचं वचन सांगतं, जे तुमची निंदा करतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय करा, उपास काळामध्ये प्रार्थना करा. आणि परमेश्वर काय सांगतो, त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, त्या दिवशी आनंद करून तुम्ही उड्या मारा. बघा प्रियांनो, आपला नातेवाईक व्यसनातून बाहेर आला, आपला शेजारी, आपला आप्तेष्ट, आपला भाकरीचा एक तुकडा, जो तो व्यसनातून, व्यभिचारातून, कशातून बाहेर आला, त्रासातून, तर त्यावेळेस ती काय होणार, ती व्यक्ती, ती परिवार आपल्यासाठी काय करणार, उड्या मारणार, मंदिरामध्ये साक्ष देणार. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, कारण पहा, आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. बघा, स्वर्गाकडे नका बघू, आकाशाकडे बघा. ज्यावेळेस पेत्र आणि योहान काय झाले, सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसले, ते काय म्हणले, आमच्याकडे सोनं रूप काही नाही, पण प्रभू येशूचं काय आहे, नाव आहे. आपल्याला उपवास काळामध्ये प्रभू येशूचं नाव काय करायचंय, उंच करायचंय, लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करायची. आणि त्याचं प्रतिफळ काय करणार आहे, येत्या दिवसामध्ये, या महिन्याभरामध्ये परमेश्वर आपल्या घरामध्ये साक्ष करणार आहे, आपल्या मंडळीमध्ये साक्ष करणार आहे, आपल्या नातेवाईकामध्ये साक्ष करणार आहे. बघा प्रियांनो, लोक नावं ठेवतील, अहो त्यांनी प्रभू येशूला नाही सोडलं, तुम्ही आम्ही कोण आहे. पण आपल्याला काय करायचंय, त्या लोकांसाठी आपल्याला मध्यस्थीची प्रार्थना करायची, जे लोक आपल्याला काय करतात, निंदा करतात, जे लोक आपल्याला नावं ठेवतात, जे लोक आपला द्वेष करतात, जे लोक आपल्याला काय करतात, समाजामध्ये नावं ठेवतात, आपल्याला त्या लोकांसाठी, त्या व्यक्तीसाठी, ते घरातले असू, बाहेरचे असू, नातेवाईक असू, विधर्मी असू, त्या व्यक्तीसाठी आपल्याला काय करायची, उपास काळामध्ये प्रार्थना करायची. आणि परमेश्वर सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करणार, त्याचं प्रतिफळ काय होणार, मोठं होणार. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, कारण त्यांचे पूर्वज भविष्यवाद्यांना तसंच करत होते. बघा प्रियांनो, आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसलो, उपास केले, तरी लोक नावं ठेवतील. पण आपल्याला प्रेज गॉड त्याच्याकडे न बघता परमेश्वराच्या वचनावर काय करायचंय, लक्ष लावायचे, लक्ष केंद्रित करायचंय. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जे तुम्ही आता दिन आहे, तुम्ही लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणार, ते तुम्ही कसे लोक आशीर्वादित आहे. आणि जे तुम्ही आता रडता, उपास काळामध्ये तुम्ही ज्या परिवारासाठी रडता, ज्या लोकांसाठी रडता, ते तुम्ही कशा आशीर्वादित आहात. कारण की तुम्ही काय, ज्या लोकांसाठी रडता,
ती व्यक्ती चर्चमध्ये आल्यावर किती हो आनंद होईल. लोक काय म्हणतील हे बघू नका, परमेश्वराचं वचन काय सांगते याच्याकडे लक्ष द्या. शैतान तर काय परीक्षा घेणार आहे, पण आपण प्रभू येशू सारखं शैतानाला काय करणार पाहिजे, दटवणारे लोक असलं पाहिजे. निंदा होणार, आपण त्या निंदेसाठी काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. लोक आपल्याला नावं ठेवणार, आपण लोकांकडे काय केलं पाहिजे, प्रभू जे व्यक्ती मला नावं ठेवते ती व्यक्ती मला काय पाहिजे, चर्चमध्ये पाहिजे, माझ्या मंडळीमध्ये पाहिजे. बघा शेवटच्या काळामध्ये परमेश्वर काय करणार, तुम्ही काय करा, परमेश्वराचं वचन काय सांगता, तुम्ही काय करा, फक्त विश्वासाने एक पाऊल टाका. परमेश्वर काय करतो, 99 पावलं तुमची काय करतो, आशीर्वादित करतो. आपण जर गॉस्पल सांगितलं, लोकांना प्रभू येशूचं नाव सांगितलं, परमेश्वराचं वचन काय सांगते, ती व्यक्ती काय होईल, एकदा ऐकणार नाही, दोनदा ऐकणार, पण ती व्यक्ती काय म्हणे, चला एकदा तरी आपण काय करू, हे म्हणतात म्हणून आपण काय करू, परमेश्वराच्या भावनात येऊ. कारण की कालच आपल्याला सेवकाने सांगितलंय, तुम्ही काय करा, फक्त दरवाजाच्या आत घेऊन या, मी माझी मेंढर काय करतो, सांभाळतो. बघा प्रियानो, या शेवटच्या काळामध्ये आपल्याला काय करायचंय, परमेश्वराच्या वचनाला काय केलं पाहिजे, मान देणारे लोक असलं पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जे लोक तुमच्यासाठी निंदा करतात ना, माझं तर म्हणणं आहे, जे लोक तुमच्यासाठी निंदा करतात, जे लोक तुमच्या मिनिस्ट्रीला नावं ठेवतात, त्यांच्यासाठी दिवसा काय रात्री पण उपवास करा. प्रेज गॉड. येत्या दिवसात परमेश्वर काय करणार, तुमची सर्व निंदा दूर करणार. प्रियानो, परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय, ऑलरेडी निंदा, छळ, अपमान आपल्यासाठी काय केलंय, सर्व सहन केलंय. आपल्याला परमेश्वराचं वचन काय सांगतं, फक्त तुम्ही काय करा, ते दिन होणार, ते लोक काय होणार, आशीर्वादित होणार. परमेश्वरी वाचलेली सर्व वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 परमपरमेश्वर देव बाप्पा, हे सुंदरसा वचन आम्हाला सांगण्याची, बोलण्याची, ऐकण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, लोकांनी गांभीर्याने घ्यावा. परमेश्वरा, हे शेवटच्या काळामध्ये तुझं येणं जवळ आहे. परमेश्वरा, तुझं वचन सांगतं, उद्याची काळजी करू नका. परमेश्वरांनी उद्याची काळजी न करता परमेश्वरा तुझ्या वचनाला मान महिमा देणारे लोक असलं पाहिजे. परमेश्वरा, इफिसकाराच्या पत्रामध्ये तुझं वचन सांगतं, सहनशीलता, प्रीती, इंद्रिय दमन परमेश्वरा तुम्ही तुमच्यापासून दूर करा. परमेश्वर, आपण लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणारे लोक असलं पाहिजे. लोकांनी आपल्या गावाला, आपल्या चर्चला, आपल्या मिनिस्ट्रीला नावं न ठेवता परमेश्वरा तुझ्या वचनावर चालणारे लोक असू दे. परमेश्वर, आम्हा सर्वांची तू पकड घे. परमेश्वरा, आम्ही गर्वाने फुगून न जाता परमेश्वरा आम्ही आमचं नतमस्तक तुझ्या पुढे होतो. परमेश्वरा, लव्हाळ्यासारखं आमचं जीवन असू दे. परमेश्वरा, आमच्याकडून कोणाची निंदा झाली असली परमेश्वरा तो आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, आम्हाला कोणाच्या भावना दुखायच्या नाही, तर परमेश्वरा तुझं सत्य लोकांपर्यंत पोहोचवायचंय. परमेश्वरा, हे आमच्या मनचं नाही, तर परमेश्वरा तुझी वचनं तुझ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. परमेश्वरा, तुझं वचन सांगतं, लोकांनी निर्वेसारखं परमेश्वरा पश्चाताप करावं, आपलं जीवन, आपले मार्ग दुष्टपण सोडावे. परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ बसावं. लोकांनी परमेश्वरा आपल्या हट्टीपणापासून बाहेर यावं. परमेश्वरा, लोक काय म्हणतील याच्याकडे न बघता परमेश्वरा तुझं वचन काय सांगतं याच्याकडे त्यांनी लक्ष लावा. परमेश्वरा, येत्या दिवसात तुझं वचन सांगतं, धीर धरा, मी जगाला जिंकलंय. परमेश्वरा, तो धीराचा, संयमाचा, प्रीतीचा आत्मा आमच्या मंडळीमध्ये, आमच्या चर्चमध्ये कार्य करू दे आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. परमेश्वरा, आम्ही सेवकाच्या अधीन असलं पाहिजे. परमेश्वरा, अधीनतेमध्ये जे मोठे आशीर्वाद आहे परमेश्वरा या लोकांना कळू दे. परमेश्वरा, तुझ्या वचनाचं गहनगुपित गोष्टी परमेश्वरा स्वप्नाद्वारे यांच्याशी बोल. परमेश्वरा, जे लोक आशेने तुझ्या भवनात आलीत परमेश्वरा त्यांना उपवासाचं महत्व कळू दे. परमेश्वरा, 40 दिवसाचं महत्व कळू दे. परमेश्वरा, जगाच्या रूढीप्रमाणे त्यांनी उपास धरू नये, तर परमेश्वर आपलं जीवन, आपलं अंतकरण परमेश्वर आपले मार्ग सुधारावे. परमेश्वरा, तुझं वचन सांगतं, येत्या शेवटच्या काळात एकाचाही नाश न होता परमेश्वरा प्रत्येकाचा परमेश्वरा निम्मेसारखा परमेश्वरा आमच्या गावाचा परमेश्वरा तू तारण कर आणि करणारीची आम्हाला खात्री. परमेश्वर, आमच्या सेवकावरही तुमचा विपुलतेचा आशीर्वाद पाठवा. परमेश्वरा, त्यांची जी बीड विषयी आस्था आहे परमेश्वर आतापर्यंत परमेश्वरा त्यांना तुम्ही निराश केलं नाही. परमेश्वरा, आम्ही पण त्याला निराश करू नये. परमेश्वरा, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्हा सर्वांची तुम्ही पकड घ्या. परमेश्वरा, आम्ही विभक्त असता परमेश्वरा तुझी शांती, तुझी सहभागिता, तुझी ममतामय जीवन परमेश्वर आम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वीकारतो. परमेश्वरा, तुझ्या वचनावर पाऊल ठेवून चालण्यासाठी आम्हाला तू सहाय्य मदत कर. परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाच्या मुखाचा तुम्ही ताबा घ्या. परमेश्वरा, इथून पुढचा वेळ काळ समय तुमच्या अधीन स्वाधीन ठेवतो आणि तुमच्याच नावात मागतो मी पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी वचन ऐकलंय? प्रेज द लॉर्ड. आजचा दिवस आशीर्वादित होता. प्रेज द लॉर्ड. आज जसं ब्रदरांनी वचन सांगितलं आणि ब्रदर बोलत होते की सेवक येऊ नाही तरी येऊ, आपण सेवा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपले सेवक तसे नाहीयेत.
प्रेज लॉर्ड. आपले सेवक आपल्यासाठी दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, आपल्यामध्ये आहेत. प्रेज लॉर्ड. आणि ते आपल्यासाठी कुठलीच कमी करत नाही. ते 24 तास आपल्यासाठी प्रेयर मध्ये आहेत. प्रेज लॉर्ड. जसं उद्या शुक्रवार आहे, उद्या देखील आपली प्रार्थना होईल. उद्या महादेवाचे अभिषिक्त सेवक आपल्यामध्ये असतील आणि आवेशाने या लोक कालच्या दिवशी किती लोक होते. प्रेज लॉर्ड. काल किती चमत्कार झाले, त्याच प्रकारे उद्या देखील चमत्कार होणार आहेत. आपले चमत्कार, आपले साक्ष स्वीकारण्यासाठी या आवेशाने या उपवास आणि प्रार्थना करून या, जेणेकरून देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आजचं चर्च संपलेलं आहे.